उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। संस्थेचे संस्थाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी माने साहेब, संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ नेहाताई माने, माजी गट शिक्षणाधिकारी माननीय श्री मोहिते साहेब, साडोली गावचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक सल्लागार समिती सदस्य, संस्था पदाधिकारी या उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत। सर हॅलो, 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आणि प्रशालेच्या 26व्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथे एकत्र आहोत। आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान मानेसाहेब यांच्या प्रेरणेतून आणि विचारातून ही शाळा उभी करताना ज्यांना आम्हाला सर्वांना मार्गदर्शक म्हणून तिथं निमंत्रित केलं, त्यांना इथं बोलावलं, हे शाळेचे आधारस्तंभ स्वर्गीय जे.एम. साळुंखे सर यांचं 22 जानेवारी 2025 रोजी निधन झाले इचलकरंजी येथे। आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं रांगत होतो, परंतु आम्हाला त्यांना चालायला शिकवलं। अशा साळुंखे सरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। ओम शांती शांती शांती। धन्यवाद। माननीय श्री मनोज जोशी सर, मी पुनश्च एकदा उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थ यांना विनंती करते की आपण पोर्चमध्ये येऊन या ठिकाणी थांबायचं आहे। आपण या ठिकाणी आपल्या आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत।
छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळती वघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिदरा निधराच्या घामाने निधरा देश गौरवा साठी झिजला दिल्लीचे ही लष्कराची महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र
मान्यवरांच्या शुभ हस्ते होते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपण हे हस्तलिखित सादर केलेलं आहे. पुनश्च एकदा सर्व सहभागी विद्यार्थी साहित्यकार यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी कुमारी श्रुती रमेश शिवगड आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेच्या कल्याणासाठी न्याय, समता, बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची राज्यघटनेत विचारून संविधानाची निर्मिती केली. ही राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला लिहून पूर्ण झाली व 26 जानेवारी 1950 ला भारतात अंमलात आणली गेली आणि तेव्हापासून आपले एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगभरात ओळख झाली. भारत एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजेच लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवले राज्य. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी जोखंडातून मुक्त झालो. स्वातंत्र्य, समता व न्याय देणारी, शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी एक राजवट सुरू झाली. या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना. भारत माझा देश आहे. पुण्यभूमी भारत, काबूल कंदहार पर्यंतचा अखंड सीमाव्या भारत, एकेकाळी घराघरातून सोन्याचा धूर निघणारा भारत. या भूमीचे नाव जिथं रोमांचित होते, अंक पुलकित होते. आर्यांनी वसवलेल्या त्या सिंधू संस्कृतीपासूनचा इतिहास डोळ्यासमोर येतो. चंद्रगुप्तासारखा महान सम्राट घडविणारा थोर राजनीती तज्ञ चाणक्य आठवतो. आपला साम्राज्य विस्तार करणारे राजा अशोक, राजा कृष्णदेवराय, अटकेपार झेंडा लावणारे थोर सेनानी राघोबा दादा, शिवराय आपल्या डोळ्यासमोर येतात. सुजलाम सुफलाम अशी संतांची, थोरांची ही भूमी. जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता अशा शब्दात कुसुमाग्र रचनी भारताचा व भारतीय जनतेचा जय जयकार केला आहे. या जनतेचा आपण एक घटक, देशाचा एक सुजाण नागरिक, रक्षणकर्ता, हितचिंतक. माझी जात, माझा धर्म, माझी भाषा एकच आणि ती म्हणजे भारतीय. भारतीय संस्कृतीत मातृऋण फेडणारा अनन्यसाधारण महत्व आहे. आपला जन्मच या मातीच्या कुशीतून व मातीतून झाला आहे. गीताख्य अमृत स्तन्य तिने आपणास पाजले आहे. तिचे अन्नधान्य, दूध, दुग्धे खाऊनच आपण मोठे झालो आहोत. मग तिचे ऋण फेडायला आता आपण तयार झालं हवं ना. असा विचार प्रत्येकाच्या मनात जागायला हवा की गे मायभू तुझे फेडी नमी पांग सारे, आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे. सगळ्या जगात सुंदर हा हिंद देश माझा, फुलपाखरा मी हो फुलबाग आमचा. असा हा सुंदर विचार मनात आणून ही फुलबाग सजूया. जल, वायू, ध्वनी प्रदूषण रोखून निरक्षरांना साक्षर करूया. मित्रांनो, साक्षरता म्हणजे नुसतं लिहिता वाचता येणं नव्हे, तर कृषी उद्योग, संगणक, सहकार, शिक्षण या सर्व विषयात प्रगल्भता आणणं म्हणजे साक्षरता. एकोपा, बंधुभाव व प्रखर राष्ट्रीय भावनेने देशाचे बंधू राहिल्यावर कोणा शत्रू राष्ट्राची हिंमतही होणार नाही भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची. कारण जो कोणी भारताकडे वाकड्या नजरेने बघून भारताची खोडी काढेल, त्याला नष्ट करण्यासाठी कोटी कोटी छात्यांचे पोट एका निमिषातच उभे राहील. केवळ आणि केवळ विजय मिळवण्यासाठी याची 100% खात्री असेल. तेव्हा एका मुखाने, एका दिलाने, एका रवाने सारे म्हणतील, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र सर्व धर्मांचे, हे राष्ट्र तुमचे माझे सर्वांचे. या राष्ट्राची पाईक मी, या राष्ट्राची सेवक मी, या राष्ट्राची सेवक मी. धन्यवाद. कुमारी श्रुती शिवगड ने मनोगत व्यक्त केले. शब्दरचना होती गुरवणे सर यांची.